हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं स्वागत आहे लर्न विथ तुषार या युट्यूब चॅनलवरती, ज्याच्यामध्ये आपण पाहत आहोत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचा मराठी माध्यमाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, त्याच्यामधील मराठी माध्यमाचा पहिला धडा आपण पाहणार आहोत। त्याच्या अगोदर आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला यामध्ये कोणकोणते धडे अभ्यास करायचे आहेत। ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, पहिला जो धडा आहे तो आपल्याला कोणता अभ्यासायचा आहे? अनुवांशिकता व उत्क्रांती। आपण अजिबात ही वेळ न घालवता आपण पूर्णतः चॅप्टर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दुसरा जर धडा पाहिला तर तो कोणता आहे बघा, सजीवांतील जीवन प्रक्रिया। बरोबर आहे, भाग 1 सजीवांतील जीवन प्रक्रिया, भाग 2। जर आपण चौथा चॅप्टर बघितलं तर तो आहे पर्यावरणीय व्यवस्थापन। पाचवा बघितलं तर आहे हरित ऊर्जेच्या दिशेने टुवर्ड्स ग्रीन एनर्जी। प्राण्यांचे वर्गीकरण, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान, सामाजिक आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन। अशा प्रकारे आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये आपल्याला एकूण 10 धड्यांचा अभ्यास करायचा आहे। एक एक आपण चॅप्टर त्या ठिकाणी पूर्णतः करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपण अनुवंशिकता आणि उत्क्रांती। तर याच्यासाठी आपल्याला अनुवंशिकता म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा माहित असणं गरजेचं आहे। मग उत्क्रांती म्हणजे काय हे आपण तिकडे जाणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा अनुवंशिकता म्हणजे काय? काही जे गुण असतात बघा, अगोदरच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत असतात, त्या संक्रमित होणाऱ्या प्रक्रियेलाच आपण काय बोलतो? अनुवंशिकता। मग असे खूप बऱ्याच प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी गुण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होताना दिसत असतात, यालाच आपण काय बोलतो? अनुवंशिकता। मग अनुवंशिकता याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय बघा, अनुवंशिकता व अनुवंशिकता बदल, त्याच्यानंतर आहे प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे। त्याच्यानंतर आहे बघा उत्क्रांती। मग उत्क्रांती कशी झाली, त्याच्यासाठी पुरावे द्यायला लागले, ते पुरावे। डार्लिंगचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत तो आपल्याला अभ्यासायचा आहे। लॅमार्कवाद असेल, जाती उद्भव असेल आणि मानवी उत्क्रांती, एवढ्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये करायचा आहे। बघा, आता आपल्याला काही ह्या सांगतात की थोडं आठवा, काहीतरी आपल्याला आठवायचं पाठीमागं झालेल्या गोष्टी, मग आपण तेच करतो। गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी। मग 9वी मध्ये आपण जे शिकलेलो आहोत त्याच्या आठवणी राहिल्या आहेत की नाही? राहिल्याच पाहिजेत, कारण आठवणी कधीच जात नाहीत। मग 9वी मधल्या आपल्याला काही गोष्टी आठवायच्या बघा, सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता? बघा, आपण त्याला जनुके म्हणू शकतो किंवा काय म्हणू शकतो बघा, डीएनए म्हणू शकतो किंवा गुणसूत्रे, याच्यामधला कोणता तरी एक जो घटक आहे त्याला आपण जनुके असं म्हणतो। बघा, आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेच आपण काय बोलतो? अनुवंशिकता। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग डीएनएचा जो रेणू आहे तो कोणकोणत्या घटकापासून बनलेला असतो? मग आपल्याला माहित पाहिजे की काय, नायट्रोजन बेस असतात, त्याच्यानंतर साखर आहे, आणि त्यांच्यामध्ये कोणते बंध असतात, किंवा आपण सांगू शकतो फॉस्फेट पण आहे त्याच्यामध्ये। ओके, आणि हायड्रोजनचा बंध त्यांच्यामध्ये असतो, जेणेकरून हे डीएनएचं आपल्याला स्ट्रक्चर तयार झालेलं बघायला मिळतं। मग जर आपण थोडस पुढे गेलो, थोडा जर आपण विचार केला बघा, काय विचार केला की अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल म्हणजे काय? ओके, बघा, एका याची जर आपण संज्ञा पाहिली, डेफिनेशन पाहिली, तर आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे। एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता। हे आपल्याला माहिती आहे की एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये काही गुणधर्म संक्रमित होतात, त्या प्रक्रियेला आपण काय बोलतो? अनुवंशिकता। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। मग आधुनिक अनुवंशिकेचा प्रारंभ करणारे कोण होते? ग्रेगर जॉन मेंडेल। आधुनिक अनुवंशिक शास्त्रज्ञ म्हणूया आपण त्यांना, किंवा आधुनिक अनुवंशिकतेचा जनक हे कोणाला म्हटलं जातं बघा? ग्रेगर जॉन मेंडेल। त्यामुळे ह्यांना जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, आपण कसं ठेवू शकतो की आधुनिक किंवा आपण मॉडर्न जेनेटिक्स जे बोलतो त्याची सगळ्यात पहिल्यांदा गाडी कोणी सुरू केली? ग्रेगर जॉन मेंडेल यांनी सुरू केली।
बघा, त्यांनी बराच कालावधी संशोधन करून अनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष शोधून काढले. म्हणजे ते तेवढ्यावरतीच थांबले नाहीत की आधुनिक काय बोलतो आपण की अनुवंशिकता आहे, मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय जातात, गुणधर्म जातात, तर ते एवढ्यावरतीच थांबले नाही, तर त्याच्यावरती त्यांनी सतत काय ठेवलं, त्या ठिकाणी संशोधन चालू ठेवलं. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला मिळतं बघा, 1901 साली ह्युगो दी व्हाईज यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला. म्हणजेच काय बघा, की कसला उत्परिवर्तनाचा सिद्धांत मांडला. अचानक बदल होतात, अचानक बदल होणारी जी थिअरी मांडली गेली ही 1902 मध्ये मांडली गेली. आणि ही थिअरी कुणी मांडली? ह्युगो डी व्हाईज. बऱ्याच वेळा जोड्या लावामध्ये असा प्रकारचा आपल्याला प्रश्न आलेला बघायला मिळतो. काय की जे अचानक होणारा बदल आहे त्याला आपण उत्परिवर्तन बोलतो. उत्परिवर्तनाचा जो कार्यकारण भाव आहे हे कुणी मांडला आणि कधी मांडला, तर आपल्याला हे लक्षात ठेवायचंय. 1901 साली ह्युगो डी व्हाईज यांनी मांडला. मग बघा, यातूनच 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली. तोपर्यंत हे कोणालाच माहित नव्हते. कुणी? 1902 साली वॉल्टर सटन काय करत होते, आपण कसं लक्ष ठेवू शकतो बघा. 1902 साली वॉल्टर सटन यांनी क्रोमोझोमच्या लग्नामध्ये पेयर लावली. कुणाच्या? सॉरी, वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या लग्नामध्ये कशाची जोडी लावली? गुणसूत्रांची जोडी लावली. मग किती आपल्याला इझी जाते ते समजून घेण्यासाठी. 1900 किती साली? 2 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या लग्नामध्ये गुणसूत्रांची जोडी लावली. बघा, असा जर आपल्याला प्रश्न आला आणि अशा काही शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून जर आपण हे लक्षामध्ये ठेवलं तर आपण या गोष्टी कधीच विसरणार नाही. म्हणून हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा, जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे अनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. की कळालं की जे जनुके आहे त्यांचं जे कार्य असेल हे कोणामार्फत होत होतं? गुणसूत्रांमार्फत होत होतं. हे कळायला लागलं. कसं? जसं हळूहळू संशोधन पुढं गेलं त्यानुसार त्यांना माहिती कळायला लागली की हे ज्या काही गोष्टी संक्रमित होतात, पुढच्या पिढीकडे जातात, बऱ्यापैकी हे कुणामार्फत होतं? गुणसूत्रांमार्फत. त्यांना आपण बोलतो क्रोमोझोम. मग यातूनच काय झालं बघा, 1944 साली एक सिनेमा आला. कोणता सिनेमा आला बघा? सायन्स सिनेमा आला. त्याच्यामध्ये 3 हिरो होते, एकच हिरोईन होती. कोणती हिरोईन होती? डीएनए एकच हिरोईन होती आणि 3 हिरो होते. त्यांचं नाव काय बघा? ऑसवाल्ड एव्हरी हा पहिला हिरो होता. त्याच्यानंतर मॅकलिन मॅकार्थी हा दुसरा हिरो होता आणि कॉलिन मॅक्लिओड हे तिसरा हिरो होता. यांनी काय सांगितलं? सर्व सजीवांमध्ये काय आहे? डीएनए हेच अनुवंशिक सामग्री असते, परंतु नसते कुणामध्ये? डीएनए हा विषाणूमध्ये नसतो. हेही त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं होतं. म्हणजेच काय? एक सायन्स सिनेमा आला, त्याच्यामध्ये 3 हिरो होते, एक हिरोईन होती, पण व्हायरसमध्ये डीएनए हे काय नाही? अनुवंशिकतेची सामग्री नाही. मग पहिला हिरो होता ऑसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकार्थी अँड कॉलिन मॅक्लिओड. अशा प्रकारे आपल्याला 3 हिरो त्या ठिकाणी काम करताना दिसत होते. ओके. बघा, जर आपण पुढे पाहिलं तर 1961 साली काय झालं? 1961 साली फ्रान्समधील फ्रँकॉइस जॅकॉब आणि जॅक मोनार्ड यांनी काय केलं? अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत डीएनए द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. प्रतिकृती म्हणजे आपण काय बोलतो? मॉडेल तयार केलं. मग फ्रँकॉइस काय म्हणायचं? चला आपल्याला काहीतरी बनवायचंय. मग जॅक मोनार्ड काय म्हणला? चला आपण प्रतिकृती तयार करू. मग कशाची प्रतिकृती तयार केली? तर डीएनएची प्रतिकृती तयार केली. अशा आपण पद्धतीने हे लक्षामध्ये ठेवू शकतो. फ्रँकॉइस जॅकॉब अँड जॅक मोनार्ड यांनी काय केलं की त्यांना एक मॉडेल बनवायची, काय झालं असं आपण खुबी सुटली, कसं काय झालं माहित नाही. मग त्यांना वाटलं की आपण त्या ठिकाणी डीएनएचं काय केलं पाहिजे? प्रतिकृती बनवली पाहिजे. दोघांमध्ये वाद झाला की नाही बनवलंच पाहिजे, आमच्या सरांनी सांगितलंय, आमच्या मॅडमनी सांगितलंय, ते बनवावंच लागेल, नाहीतर आपल्याला ते पनिशमेंट देतील. म्हणून फ्रँकॉइस जॅकॉब आणि जॅक मोनार्ड यांनी काय केलं? प्रतिकृती बनवली. मग बघा, डीएनए रेणूंमध्ये दडलेले जे काही जनुकीय संकेत होते, म्हणजे काही कोड होते, आपल्याला ते उलगडण्यास मदत झाली. त्यातूनच जनुक अभियांत्रिकेच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी डीएनए तंत्र विकसित झाले. म्हणजे डीएनएच्या बाबतीमध्ये खूप असे विश्लेषण आपल्याला त्या ठिकाणी करायला बघायला मिळालं की जास्तीत जास्त आपण डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करू शकलो. मग जर अनुवंशिक विकृतींचे निदान करण्यासाठी काही जेनेटिकल डिसऑर्डर्स असतील
प्रिव्हेन्शन करण्यासाठी, आपण प्रतिबंध करण्यासाठी म्हणतो, उपचार करण्यासाठी, तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा जिथे वापर होतो अशा औद्योगिक प्रतिक्रियांसाठी आज अनुवंशिकेचा उपयोग केला जातो. मोठमोठ्या कंपन्या असतील, औद्योगिक क्षेत्र असेल, प्राणी संकर असेल, वनस्पती संकर असेल, याच्यामध्ये आपल्याला कशाचा उपयोग केलेला बघायला मिळतो? अनुवंशिक विकृती किंवा आपण बोलतो डीएनएचा यूज असेल. बघा पुढे आपल्याला काय म्हटलंय त्यांनी, सांगा पाहू. आता काय सांगायचंय दादा? दादा काय म्हणतात? सांगा पाहू. काय बरं सांगायचंय दादाला? काय सांगायचंय? बघा, डीएनए व आरएनए च्या प्रकारांच्या आकृत्या काढावं, माहिती सांगा. अरे बापरे, डीएनए आम्ही 9वी मध्ये शिकलोय की, मग आपल्याला माहित असायला काय अवघड आहे? डीएनए मध्ये किती बंध असतात, कोणकोणते नायट्रोजन बेस असतात, फॉस्फेट ग्रुप आहे, शुगर आहे, तर डीएनए मध्ये कोणती शुगर असते हे आपल्याला लास्ट म्हणजे पाठीमागचे येते झालेलं होतं. म्हणजे आपण सांगू शकतो की डिऑक्सिरायबोज शुगर आहे, त्याच्यानंतर नायट्रोजन आहे, शुगर आहे, फॉस्फेट आहे, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मग नायट्रोजन बेस कोणते आहेत? ATGC. प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण, त्यालाच इंग्लिशमध्ये काय बोलतात बघा? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आपण मराठी माध्यमामध्ये शिकतोय, मराठी माध्यमाचा अभ्यास करतोय, त्यामुळे आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणणार नाही, ट्रान्सलेशनही म्हणणार नाही आणि ट्रान्सलोकेशन. आपण काय म्हणणार बघा? प्रतिलेखन. आपण काय बोलणार? प्रतिलेखन असेल, त्याच्यानंतर भाषांतरण असेल आणि स्थानांतरण. बघा, जर आपल्याला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे जर समजून घ्यायचं असेल तर एक आपण सांगू शकतो की एक आपल्याला त्याच्यासाठी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. बघा, समजा जर आपण विचार केला की एखादं घर आहे, त्याच्यामध्ये सगळे घरचे सगळे मेंबर आहेत, तर आपण काय करू शकतो? इझिली ह्या गोष्टी समजून घेऊ शकतो. कोणत्या? कशा प्रकारे? बघा, जेणेकरून आपण काय करू शकतो की घरामध्ये बघा, समजा एखादा काम करायचंय, म्हणजे जो मेन किचनमध्ये काम करणारा व्यक्ती आहे, समजा आई आहे, बरोबर आहे. मग आईला भाजी बनवता येते, तिला माहिती आहे की भाजी म्हणजे एखाद्याने सांगितलं की भाजी ही बनवायची, ती बनवू शकते. मग समजा एखादा मुलगा असेल घरामध्ये, त्याला भाजी बनवता येणार नाही, त्याचे वडील असतील, त्याला नाही भाजी बनवता येणार नाही, मग त्यांच्याकडून मेसेज घेऊन जाणार कोण? घरामध्ये दिदी असते, बरोबर आहे. तर दिदी काय करणार की कोणती भाजी बनवायची, फक्त तो मेसेज घेऊन जाणार कोणाकडे? आईकडे, बरोबर आहे. पण तिला माहित नसतं काय बनवायचं, परंतु ती काय करू शकते? ती भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते साहित्य ती गोळा करू शकते आणि ते साहित्य आईला आणून दिल्यानंतर आई भाजी करणार आहे. त्याच प्रकारे आपल्याला इथं प्रोटीन तयार करायचं आहे. प्रोटीन तयार करण्यासाठी बघा, या ठिकाणी आचारी म्हणून कोण कार्य करणार आहे? तर रायबोझोम या ठिकाणी आचारी म्हणून कार्य करणार आहे. मग अजून कोण कार्य करणार आहे? बघा, डीएनए पासून आरएनए तयार होणार, mRNA फक्त मेसेज, tRNA साहित्य आणून देणार आणि rRNA सायटोप्लाझम मध्ये रायबोझोम त्या ठिकाणी काय करणार? प्रोटीन तयार करणार. म्हणूनच आपण रायबोझोमला बोलतो प्रोटीन फॅक्टरी ऑफ सेल. याच उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रोटीन तयार कसं होतं. बघा, डीएनए मध्ये असलेले जनुके आरएनएच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये काय करतात? भाग घेतात, तसेच शरीराची रचना व कार्य यावरती नियंत्रण ठेवतात. कोण? जीन. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. म्हणजे समजा काय की जीन्स आहेत, आपण बोलतो जनुके, त्यांच्यामध्ये आपल्याला माहिती साठवलेली बघायला मिळते. कोणती? प्रथिनांची निर्मिती कशी करायची. मग बघा, योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते. वेगवेगळी प्रथिने त्या ठिकाणी तयार केलेली असतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण हाडांचा विचार केला तर त्याच्यामध्ये कोणतं असते? ओसिन आहे. आपलं स्किन बघितलं तर मेलॅनिन आहे. असे वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी प्रोटीन्स किंवा प्रथिने तयार झालेले बघायला मिळतात. या प्रथिनांची निर्मिती कुणामुळे होते? डीएनए. कुणाच्या माध्यमातून होते? आरएनए. म्हणजे डीएनए पासून आरएनए आणि आरएनए पासून प्रथिन बनतं. यालाच काय बोलतात बघा? सेंट्रल डॉग्मा. कशाला बोलतात? जर आपण बघितलं, डीएनए आहे, डीएनए पासून काय तयार होतो? आरएनए. आणि आरएनए पासून काय तयार होतं? प्रोटीन.
याच प्रोसेसला काय बोलतात, सेंट्रल डॉग्मा. मग बघा, डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA ची निर्मिती होते. डीएनए वरती कोणत्या प्रकारामध्ये कोड आहेत, साखळी आहे, त्याच्यावरती जी माहिती आहे त्याच्यानुसार आपल्याला काय तयार झालेलं बघायला मिळतो, mRNA. मग mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला डीएनएचा धागा, या दोन्हीतील न्यूक्लिओटाइडचा क्रम एकमेकांना काय असतो, पूरक असतो. म्हणजे mRNA बनवायचा आहे, बरोबर आहे. मग डीएनएचा आणि mRNA तयार होत असतानाचा तो जो एकमेकांना जो काय असणार आहे, क्रम असणार आहे न्यूक्लिओटाइडचा, तो कॉम्प्लिमेंटरी असतो किंवा आपण त्याला बोलतो पूरक असतो. त्याचबरोबर डीएनएतील थायमिन ऐवजी mRNA मध्ये युरॅसिल असतो. आरएनए तयार करण्याच्या प्रक्रियेलाच आपण काय बोलतो, प्रतिलेखन. डीएनए मध्ये काय आहे, एटीजीसी, ऍडेनिन, थायमिन, ग्वॅनिन अँड सायटोसिन. मग जर यांच्यापासून mRNA तयार होत असेल तर mRNA मध्ये थायमिनच्या ऐवजी काय असणार आहे, युरॅसिल असणार आहे. बाकी जे असणार आहे ते आपल्याला सेम असलेलं बघायला मिळते. मग आपल्याला कळालं आता काय बघा, mRNA तयार होतो कसा बघा. आपण जर पाहिलं तर आता हे डीएनए कसं आहे बघा, असं एकमेकांवरती काय झालेलं आहे, गुंडाळलेलं आपल्याला बघायला मिळतो. त्या ठिकाणी एक एन्झाईम आहे. कोणतं एन्झाईम आहे बघा, आरएनए पॉलिमरेज नावाचं एन्झाईम आहे. ते काय करतं बघा, डीएनए वरती बसणार आहे. कोण, आरएनए पॉलिमरेज नावाचं एन्झाईम डीएनए वरती बसतं आणि डीएनए चीच कॉपी करतं. मग बघा आपल्याला इथं दिसतंय की अजून एक डीएनए ची कॉपी केलेली, त्याच्यामध्ये आपल्याला आरएनए चे न्यूक्लिओटाइड्स दिसतात. पण mRNA काय होत असतो बघा, कुठं तयार होतो, पेशी केंद्रकात, म्हणजेच आपण त्याला काय बोलतो, न्यूक्लियस. mRNA हा न्यूक्लियस मध्ये तयार होतो, पण मग तो येतो कुठं, पेशी द्रव्यामध्ये. मग पेशी द्रव्यामध्ये म्हणजेच कुठे येतो तो, सायटोप्लाझम मध्ये येतो. तो येताना डीएनए वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. म्हणजे त्याच्यावरती जे काही कोड्स आहेत ते आहेत असे डीएनए वरील मेसेज घेऊन mRNAच्या फॉर्म मध्ये येतो. या संदेशामध्ये अमिनो आम्लांकरिता संकेत असतात. काय बनवायचे असतात त्यांना, अमिनो आम्ल. मग अमिनो आम्ल बनवण्यासाठी काही कोडच्या स्वरूपामध्ये काय असतात किंवा सांकेतिक भाषेच्या स्वरूपामध्ये आपल्याला शब्द किंवा कोड असलेले बघायला मिळतात. प्रत्येक अमिनो आम्लांकरिता असलेला संकेत म्हणजेच आपण बोलतो कोड 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. त्यालाच काय बोलतात, ट्रिपलेट कोडॉन. त्यालाच काय बोलतात, ट्रिपलेट कोडॉन. लक्षात ठेवा, अमिनो आम्ल तयार करायचं आहे, जे सांकेतिक संकेत आहेत हे 3 न्यूक्लिओटाइडच्या स्वरूपामध्ये असतात. अमिनो आम्ल तयार करतात, यांनाच आपण काय बोलतो, ट्रिपलेट कोडॉन. यांचा शोध कुणी लावला, डॉक्टर हरगोविंद खुराना. भारतीय वंशाचे होते ते, बरोबर आहे, भारतीय वंशाचेच आहेत ना. 20 अमिनो आम्लांकरित असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. मग ते काय बोलायचे की तुम्ही 3 शब्द मला सांगा, 3 अक्षरे सांगा, अमायनो ऍसिड घेऊन जा. डॉक्टर हरगोविंद खुराना काय सांगायचे, जर तुम्हाला अमायनो ऍसिड हवं असेल तर 3 शब्द सांगा आणि अमायनो ऍसिड घेऊन जावा. प्रोटीन बनवा नाही तर काहीही बनवा, मला 3 अक्षर सांगा आणि तुम्ही अमिनो आम्ल घेऊन जा. अशा प्रकारे ते बोलत होते. मग बघा आपल्याला माहिती आहे की एखादं जर प्रथिन तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 20 अमिनो आम्लांची गरज असते. यासाठी त्यांना बघा 1968 मध्ये अजून 2 शास्त्रज्ञ होते, त्यांच्याबरोबर नोबेल पुरस्कार मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येक mRNA हा हजारो कोडांचा बनलेला असतो. किती, हजारो. mRNA वरती हजारो कोड्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. किती कोडॉन असतात त्याच्यावरती, हजारो कोडॉन असतात. मग बघा त्यावरील जो संदेश आहे त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ल पुरवण्याचे काम कोण करतो, टीआरएनए. दीदी काय करते, साहित्य आईला आणून देण्याचं काम करते, बरोबर आहे. तिला फक्त माहिती सांगितलेलं आहे की हा ही भाजी बनवायची, ती घेऊन आईकडे माहिती जाणार, तिला भाजी बनवता येणार नाही, ती फक्त साहित्य आणून देण्याचे काम करेल. तसंच जो टीआरएनए आहे तो प्रथिन बनवण्यासाठी आरआरएनए आपण म्हणतो किंवा रायबोझोम आहे, त्यांना काय देणार आहे, तो फक्त अमिनो आम्ल पुरवण्याचं काम करणार. आणि बघा त्यावरील mRNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक असलेला अँटीकोडॉन. म्हणजेच काय, कोडॉनचा जोडीदार कोण असतो, अँटीकोडॉन. ओके, लक्षात ठेवायचे, कोडॉनचा जोडीदार अँटीकोडॉन
तो टीआरएनए वरती असतो आणि या प्रक्रियेला आपण बोलतो ट्रान्सलेशन. कोणत्या प्रक्रियेला? mRNA वरती कोडॉन आहेत आणि त्यालाच पूरक असणारा जो क्रम असेल तो टीआरएनए कडे असतो, त्यांना आपण बोलतो अँटीकोडॉन. आणि या ज्या भाषांतर होणार आहे, ही जी क्रिया होणार आहे, याला आपण बोलतो भाषांतरण. बघा, जर आपण विचार केला, ए हा नेहमी कोणाबरोबर बॉन्ड करतो? टी बरोबर 2 बॉन्ड करतो. मग जर आपण पाहिलं तर जी हा नेहमी सी बरोबर बॉन्ड करतो. पण याच्यामध्ये जर आपण लॉयल कोण आहे बघितलं तर जी हा नेहमी सी बरोबर काय राहतो? लॉयल राहतो. काय राहतो? जी हा सी बरोबर नेहमी लॉयल राहतो. आपल्याला लक्षात ठेवायचंय, जी हा सी बरोबर नेहमी लॉयल राहतो, परंतु ए हा टी बरोबर लॉयल राहत नाही. ज्यावेळेस तो न्यूक्लियस मध्ये असतो त्यावेळेस तो टी बरोबर असतो आणि जसा तो न्यूक्लियस मधून बाहेर पडतो तो हा यू ला जाऊन चिकटतो. मग ए हा लॉयल झाला का? तर नाही. ए हा लॉयल झाला नाही. लॉयल कोण असेल? जी हा लॉयल असेल, कारण त्यांच्यामध्ये 3 बॉन्ड असतात हायड्रोजनचे. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, जर आपण पुढे गेलो, टीआरएनए आणलेल्या अमिनो अम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम आरआरएनए करतो. जर आपण डायग्राम मध्ये पाहिलं तर बघा, हा काय आहे? हा पूर्णतः mRNA आहे. हा काय आहे? mRNA आहे. याच्यावरती हजारो कोडॉन असतात. किती? हजारो कोडॉन असतात. मग बघा, टीआरएनए जो आहे तो काय करतो? अँटीकोडॉन पुरवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करताना बघायला मिळतो. काय? अँटीकोडॉन म्हणजे बघा, समजा काय आहे? mRNA वरती ए आहे, यू आहे, बरोबर आहे, आणि आपण जी म्हणूया. मग काय करणार? त्याच्या अगेन्स्ट UAC हे काय केले जातात? अँटीकोडॉन त्या ठिकाणी पुरवले जातात आणि मग ते अमायनो ऍसिड असे तयार करतात. अनेक अमायनो ऍसिड तयार होतात. याला आपण बोलतो पेप्टाइड बॉन्ड. मग आपल्याला माहिती आहे हे रायबोझोम आहे पाठीमागे बघा, आरआरएनए काय करणार आहे ते? मग आपल्याला त्या ठिकाणी प्रथिने बनवून देण्याचं काम करणार आहे, बरोबर आहे. त्यांच्यामध्ये जे बंध आहेत त्या बंधाचं नाव काय आहे? पेप्टाइड बंध. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस काय बोलतात? स्थानांतरण. यालाच आपण बोलतो ट्रान्सक्रिप्शन. बघा, आता इथला एक अमायनो ऍसिड बनवला की एका ट्रिपलेट कोडॉनने पुढे जाणार, पुन्हा एका ट्रिपलेट कोडॉन, अशा एक एक ट्रिपलेट कोडॉनने पुढे जाणार. अमायनो ऍसिड बनवलं की कोण? हा रायबोझोम एका mRNAच्या टोकाकडून ट्रिपलेट कोडॉन, ट्रिपलेट कोडॉन, ट्रिपलेट कोडॉन असा एक एक अमायनो ऍसिड त्या ठिकाणी ते बनवत जाणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा, पुढे जर आपण आलो तर त्याच प्रोसेसला आपण काय बोलतो? स्थानांतरण. इंग्लिशमध्येच काय बोलतात त्याला? ट्रान्सलोकेशन. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच काय होतं बघा? गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्य पार पडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एखाद्या गोष्टीची गरज असेल, ऊर्जा द्यायची असेल, तर हेही देण्याचं काम हे प्रथिने करतात. त्यामुळे शरीर बांधण्यासाठी प्रथिने खूप महत्वाचे असतात. म्हणूनच प्रथिनांना बोललं जातं बिल्डिंग ब्लॉक ऑफ मसल्स. खूप वेळा याच्यावरती प्रश्न असतो. मग बघा, पुढचा जर आपण कन्सेप्ट, पुढची जर संकल्पना आपण पाहिली, पुढची संकल्पना काय आहे बघा? खूप महत्वाची आहे. उत्परिवर्तन आपण त्याला बोलतो. मग काय असतंय बघा, ते सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात व यातील काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. म्हणजे एखादा सजीव आहे त्याच्यासारखीच दुसरी एक प्रतिकृती, त्याच्यासारखाच नवीन ऑर्गॅनिझम आपल्याला त्या ठिकाणी तयार केलेला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये जे गुणधर्म आहेत अगोदरच्या पिढीमध्ये, तेच गुणधर्म आपल्याला पुढच्या पिढीमध्ये संक्रमित झालेले बघायला मिळतात, जसेच्या तसे, जसेच्या तसे. त्यामुळे आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यामध्ये आपल्याला आलेले दिसतात. मग आपण सांगतो की आपल्याला आईसारखे कान दिसत आहेत, त्याच्यानंतर वडिलांसारखे डोळे दिसत आहेत, तर दोघांचे गुणधर्म आपल्याला त्या बालकामध्ये आलेले बघायला मिळतात. परंतु काही वेळा या जनुकांमध्ये अचानक बदल होतो. म्हणजेच काय होतं बघा, जनुकांतील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते. यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन. इंग्लिशमध्येच आपण त्याला काय बोलतो? म्युटेशन. म्हणजे एखादा जनुक आहे, त्याच्यामधला जीन आहे, त्याच्यामधला न्यूक्लियोटाइड आपली जागा बदलतो आणि त्याच्यामध्ये छोटासा जो चेंज होतो त्याला आपण बोलतो म्युटेशन. बघा,
आता समजा आपल्याकडे हा मूळ क्रम आहे, मेन सिक्वेन्स आपल्याकडे आहे TAA CTG CAA काय असेल GGT. पण समजा काय झालं त्या ठिकाणी प्रतिस्थापन आपण म्हणतो की रिप्लेस झाला. कोणता बघा, TGC च्या ऐवजी काय झाला GAT. मग आपल्याला माहिती आहे की याच्या अगेन्स्ट आपल्याला काय मिळायला पाहिजे होता ACG. मग आपल्याला मिळताना काय मिळणार तो TGC. मग आपल्याला हे नकोच आहे, बरोबर आहे, आपल्याला हे नकोच आहे सिक्वेन्स. अदरवाईज आपल्याला वेगळं प्रोटीन तयार झालेलं बघायला मिळणार आहे जे आपल्याला नको आहे. आणि याच प्रोसेसला आपण काय बोलतो उत्परिवर्तन. म्हणजेच काय बघा, समजा आपल्या मोबाईलमध्ये चुकून मॉम ऐवजी बॉम्ब जर सेव्ह झालं, किती मोठा बदल होईल, किती मोठा त्याचा परिणाम होणार आहे. तसंच या ठिकाणी जर क्रम चुकीचा लागला तर वेगळ्या प्रकारचं प्रोटीन तयार होईल. यालाच आपण काय बोलतो उत्परिवर्तन. आणि याचं सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल आहे बघा, उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी काही लक्षणे असतात. उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमिया सारख्या जनुकीय विकृतीही निर्माण झालेले बघायला मिळतात. मग आपण सिकल सेल ॲनिमिया कशाला म्हणणार बघा, सिकल सेल ॲनिमिया होतं काय याच्यामध्ये बघा, जर आपण विचार केला, जी आपली RBC आहे, आपण काय बोलतो तांबडी रक्तपेशी आहे, ह्याचा आकार काय होतो, तिचा आकार बदलतो. आकार काय होतो, बदलतो. आणि आकार कशासारखा होतो, तर तो होतो वेळासारखा. असं का होतं बरं बघा, असं का होतं, जर आपण बघितलं की 6व्या नंबरला जे अमिनो आम्ल आहे, ज्याला आपण बोलतो ग्लुटामिक ऍसिड किंवा ग्लुटामिक आम्ल, त्याच्याऐवजी त्या ठिकाणी व्हॅलिन नावाचं आम्ल तयार होतं. आणि हा क्रम चेंज झाल्यामुळं हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी चेंज होतं. आणि हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळं RBCचं स्ट्रक्चर चेंज होत जातं. आणि म्हणून आपण त्याला बोलतो सिकल सेल ॲनिमिया. आणि उत्परिवर्तनाचं सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल म्हणजे सिकल सेल ॲनिमिया. हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. खूप इम्पॉर्टंट, खूप सोपा चॅप्टर आहे. सायन्स 2 चे सगळेच चॅप्टर खूप सोपे आहेत. फक्त आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे, रीड करायचं आहे, प्रॅक्टिस करायचे आहेत. कारण याच्यावरती क्वेश्चन खूप वेळा विचारतात, डेफिनेशन खूप वेळा विचारतात. काय असेल, भाषांतरण असेल, प्रतिलेखन असेल, स्थानांतरण असेल, सेंट्रल डॉग्मा असेल, त्याच्यानंतर उत्परिवर्तन असेल, त्याचं उदाहरण असेल, असे खूप सारे प्रश्न, ट्रिपलेट कोडॉन असेल, या सगळ्या भागावरती आपल्याला खूप वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेले बघायला मिळतात. आय होप तुम्हाला हा भाग समजलेला असेल. आपले जे काही मित्र असतील जे मराठी माध्यमाची तयारी करत असतील, या सर्व मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा, पोहोचवा आणि आपला चॅनल त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. अशाच प्रकारचे आपल्याला मराठी माध्यमाचे सगळे व्हिडिओ मिळून जातील. ओके, थँक्यू.